तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला आज स्पेशल संडे आहे आणि आय होप आम्ही मजेत आहे, तुम्ही मजेत असाल. तर चला मित्रांनो, आज आम्ही कच्चा चिवडा बनवतो. तर सर्वात प्रथम आपण हे बघू शकता तुम्ही, कांदा कापून घेतला. कांद्यानंतर इथं कोथिंबीर कापून घेतली आणि कोथिंबीर कापली. आता आपण चिवडा बनवणार आहे. हे बघा, हे चिवडा मुरमुरे इकडे आणून ठेवले. तर बघू शकता मित्रांनो, हे बा आपण आता इथं थोडीफार हळद टाकली आणि तिखट टाकलं, त्याच्यानंतर तेल टाकलं, बरोबर आहे, आणि थोडंफार प्रमाणात मीठ टाकलं. आणि हे बघू शकता मित्रांनो, आता जेवढे आपल्याला बनवायचे तेवढे आपण याच्यात मुरमुरे घेतले. हे बघू शकता, जेवढे लागतात तेवढे मुरमुरे घेऊन घ्यायचे आपल्याला. मुरमुरे घ्यायचे, त्याच्यानंतर चला शेंगदाणे आणा. बघू शकता, जेवढा आपण मुरमुरे घेतले किंवा कांदा कोथिंबीर वगैरे घेतलं त्या प्रमाणात आपल्याला आपण इथं फुटाणे घेतले. आणि शेंगदाणे आपल्याकडे नाही, शेंगदाणे तुम्ही टाकू शकता, फुटाणेसुद्धा टाकू शकता. तर मित्रांनो, आता हे झालं सर्व मिक्स. आता याच्यामध्ये चिवडा राहिला. तर मित्रांनो बघू शकता, काही प्रमाणात आपण याच्यामध्ये चिवडा टाकला. आता हा चिवडा टाकला. तर बघू शकता, बघा मित्रांनो, सर्व मिक्स केलं आपण आता चिवड्यासाठी. तिखट, मीठ, कोथिंबीर, कांदा, चिवडा, फुटाणे, आणि आता याला आपण मिक्स करून घेऊया. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. याच्यामध्ये आपण तर बघू शकता मित्रांनो, हे सर्व आता आपलं मटेरियल टाकून झालं आणि याला आता असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स केल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिक चिवडा, आणि कमी म्हणजे एमर्जन्सी याच्यामध्ये बघा, हे लोणचं पण टाकलं थोडंसं, कारण आपण याच्यात टमाटर नाही टाकलं. टमाटर टाकलं तर तो थोडा गिल्ला होते, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये लिंबाचं लोणचं टाकलं आणि सर्व मिक्स करून घेतलं. तर मित्रांनो, कसं आहे, तुम्हाला जेव्हा इमर्जन्सी भूक लागते तेव्हा, समजा भूक लागल्यानंतर एक सोपा पर्याय आहे, असे मुरमुरे वगैरे, शेंगदाणे, फुटाणे घ्यायचे, कांदा कोथिंबीर घ्यायचं आणि शॉर्टकट 5 मिनिटामध्ये थोडंफार तिखट मीठ टाकून 5 मिनिटामध्ये आपला बढिया नाश्ता तयार होते आणि कमी खर्चामध्ये कम्मे बम असा नाश्ता तयार होते. तर आज आम्ही असा कच्च्या चिवड्याचा बेत केला. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओ नक्कीच आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.